शीर्षक दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. संत जनाबाईंची निस्सीम भक्ती. महाराष्ट्राच्या मातीला संतांचा मोठा वारसा लाभला आहे. या संत मालिकेत एक नाव अत्यंत आदराने आणि प्रेमाने घेतले जाते, ते म्हणजे संत जनाबाई. पंढरपूरच्या पांडुरंगावर इतकी अथांग आणि निस्सीम भक्ती की साक्षात वैकुंठाचा राणा विठ्ठल या भक्तासाठी तिची रोजची घरकामे करायला धावून यायचा. आज आपण त्याच संत जनाबाईंच्या अचाट आणि अगाध भक्तीची सत्यकथा ऐकणार आहोत. परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावर वसलेले गंगाखेड हे जनाबाईंचे जन्मगाव. त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करुंड. हे दाम्पत्य अत्यंत विठ्ठल भक्त होते. जनाबाई लहान असल्यापासूनच त्यांच्या कानावर विठ्ठलाचे नाव पडत होते. दुर्दैवाने जनी लहान असतानाच तिच्या आईचे निधन झाले. दमा यांनी आपल्या मुलीला म्हणजेच जनीला घेऊन पंढरपूर गाठले. तिथे ते संत नामदेवांच्या वडिलांना दामाशेटींना भेटले. दमा यांनी आपली मुलगी दामाशेटींच्या पदरात टाकली आणि ते विठ्ठलाच्या चरणी लीन झाले. अशा प्रकारे पोरकी झालेली लहानगी जनी संत नामदेवांच्या घरात आली. ती स्वतःला नामयाची दासी म्हणून घेऊ लागली. नामदेव महाराजांच्या घरात विठ्ठल भक्तीचा अखंड गजर चालायचा. त्या वातावरणात जनी मोठी झाली. घरची सगळी कामे जनी आनंदाने करत असे. पहाटे उठून सडा संमार्जन करणे, जात्यावर धान्य दळणे, उखळात धान्य कांडणे, गोवऱ्या थापणे, धुणे ही सर्व कामे ती न थकता करत असे. पण तिचे एक वैशिष्ट्य होते. वजा तिचे हात जरी कामात असले तरी तिचे मन आणि ओठ मात्र कायम पांडुरंगाच्या नामात दंग असायचे. झाडलोट करी जनी, उरला सुरला खाई जनी अशी तिची अवस्था होती. ती स्वतःला अत्यंत सामान्य आणि क्षुद्र मानत असे, पण तिची भक्ती मात्र आकाशाला गवसणी घालणारी होती. तिचा विठ्ठल हा तिच्यासाठी फक्त देव नव्हता, तर तो तिचा सखा, तिचा सोबती, तिचा भाऊ आणि तिची माय होता. ती विठ्ठलाला अत्यंत लाडाने विठ्या म्हणायची. देवाशी असे अनोखे आणि मैत्रीपूर्ण नाते जोडणारी जनी खरोखरच वेगळी होती. पार्श्वसंगीत थोडे भावनिक आणि संथ होते. विठ्ठलालाही आपल्या या लाडक्या लेकीचे अपार कौतुक होते. जनी पहाटे जात्यावर दळण दळायला बसली की साक्षात पंढरीचा पांडुरंग तिचे दळण दळायला तिच्यासोबत येऊन बसायचा. तिच्यासोबत ओव्या गायचा. जनीच्या भक्तीत एवढी ताकद होती की जो देव रुक्मिणीच्या मंदिरात किंवा विटेवर उभा असायचा तोच देव जनीसाठी पाणी भरायचा, तिची धुणी धुवायचा. जनीला कामाचा शीण येऊ नये म्हणून विठ्ठल स्वतः तिची कामे हलकी करत असे. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता या अभंगात जनाबाईंनी याच गोष्टीचे वर्णन केले आहे. देव आणि भक्ताचे असे सुंदर नाते इतिहासात क्वचितच पाहायला मिळते. एकदा असाच एक प्रसंग घडला. जनाबाईंनी नदीकाठी शेणाच्या गोवऱ्या थापून वाळत घातल्या होत्या. त्याचवेळी गावातील दुसऱ्या एका स्त्रीनेही तिथेच गोवऱ्या थापल्या होत्या. वाऱ्यामुळे दोघांच्या गोवऱ्या एकमेकांत मिसळल्या. आता आपल्या गोवऱ्या कोणत्या यावरून त्या स्त्रीचा आणि जनाबाईंचा वाद सुरू झाला. ती स्त्री भांडायला लागली. तेव्हा जनाबाई अत्यंत शांतपणे म्हणाल्या, माझ्या गोवऱ्या ओळखणे खूप सोपे आहे. ज्या गोवऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या गोवऱ्या माझ्या. लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटले. पंच जमले. त्यांनी एक एक गोवरी कानाला लावून पाहिली. आणि काय आश्चर्य! खरोखरच जनाबाईंनी थापलेल्या प्रत्येक गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा स्पष्ट ध्वनी ऐकू येत होता. जनाबाईंच्या स्पर्शाने त्या निर्जीव गोवऱ्याही विठ्ठलमय झाल्या होत्या. हा चमत्कार पाहून संपूर्ण पंढरपूर थक्क झाले. पण संत जीवनात केवळ चमत्कार नसतात तर भक्तीची कठोर परीक्षाही असते. जनाबाईंच्या वाट्यालाही अशीच एक मोठी परीक्षा आली. पार्श्वसंगीत थोडे गंभीर आणि नाट्यमय होते. एकदा चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेव महाराजांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात सर्वजण तल्लीन झाले होते. साक्षात पांडुरंगही एका सामान्य वारकऱ्याचे रूप घेऊन ते कीर्तन ऐकत होता. कीर्तन संपल्यानंतर रात्र खूप झाली होती. पांडुरंग जनाबाईंच्या झोपडीत विश्रांतीसाठी आला. थंडीचे दिवस होते. जनाबाईंनी देवाला आपली घोंगडी पांघरायला दिली आणि देव तिथेच झोपले. पहाटे उठून देवाला मंदिरात जायचे होते. घाईघाईत देव उठले आणि स्वतःचे रत्नजडित पदक आणि शाल जनाबाईंच्या झोपडीतच विसरले. देवाने जनाबाईंची घोंगडीच अंगावर घेतली आणि ते मंदिरात जाऊन विटेवर उभे राहिले. सकाळी पुजाऱ्यांनी मंदिराचे दरवाजे उघडले. मूर्तीकडे पाहिले तर देवाच्या अंगावर रत्नजडित पदक नव्हते, मूल्यवान शाल नव्हती आणि त्याऐवजी एक साधी घोंगडी होती. मंदिरात एकच खळबळ उडाली. देवाचा दागिना चोरीला गेला. ही बातमी वाऱ्यासारखी पंढरपुरात पसरली. पुजाऱ्यांनी ती घोंगडी ओळखली. ती घोंगडी जनीची होती. राजशिपाई लगेचच जनीच्या झोपडीत पोहोचले. त्यांनी झोपडीची झडती घेतली आणि तिथे देवाचे रत्नजडित पदक आणि शाल सापडली. सर्वांनी जनीला चोर ठरवले. जनीला अटक करण्यात आली.
मी चोरी केली नाही, माझा विठ्या आला होता तोच हे विसरून गेला, असे जनी कळवळून सांगत होती. पण तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. तत्कालीन न्यायव्यवस्थेनुसार देवाचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्याखाली जनाबाईंना थेट सुळावर देण्याची, मृत्यूची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. जनाबाईंना वधस्तंभाकडे, सुळाकडे नेले जाऊ लागले. चंद्रभागेच्या वाळवंटात सुळाचे लाकूड रोवले होते. हजारो लोकांची गर्दी जमली होती. लोक जनीला नावे ठेवत होते, तिला चोर म्हणत होते. पण जनीच्या चेहऱ्यावर मृत्यूची कोणतीही भीती नव्हती. तिच्या ओठांवर फक्त एकच नाव होते, वजा विठ्ठल, माझा विठ्ठल. ती मनातल्या मनात पांडुरंगाचा धावा करत होती. हे देवा, मी अपराधी नाही हे तुला माहीत आहे. आता तूच माझा वाली आहेस. माझ्या भक्तीची ही लाज आता तूच राख. सुळाजवळ पोहोचल्यावर जनीने शांतपणे डोळे मिटले. मारेकऱ्यांनी तिला पकडले आणि सुळावर चढवणार. तितक्यात एक प्रचंड मोठा चमत्कार झाला. पार्श्वसंगीत अत्यंत प्रसन्न आणि उत्कर्षपूर्ण होते. ज्या तीक्ष्ण आणि भयंकर सुळावर जनाबाईंना दिले जाणार होते तो लाकडी सूळ अचानक पाण्याचा प्रवाह बनून वाहू लागला. काही क्षणांतच त्या सुळाचे रूपांतर एका सुंदर प्रवाही पाण्यात आणि फुलांमध्ये झाले. तो सूळ वितळून गेला. सर्व लोक, राजशिपाई आणि पुजारी हे दृश्य पाहून थक्क झाले. सर्वांचे हात आपोआप जोडले गेले. आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. प्रत्यक्ष पांडुरंगाने आपल्या लाडक्या भक्ताचे रक्षण केले होते. निसर्गाचा नियम मोडून देवाने लाकडाचे पाणी केले होते. लोकांना आपली चूक समजली. त्यांनी जनाबाईंचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली. नामदेव महाराजांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. संत जनाबाईंच्या निस्सीम भक्तीचा विजय झाला होता. सुळाचे केले पाणी अशी नामयाची जनी. हा अभंग याच प्रसंगाची साक्ष देतो. पार्श्वसंगीत शांत आणि समारोपाकडे झुकणारे. संत जनाबाईंनी केवळ भक्तीच केली नाही तर अभंग रचनेतून समाजाला मोठा संदेशही दिला. त्यांनी सुमारे 350 अभंग रचले आहेत. त्यांचे अभंग अत्यंत साधे, सोपे आणि थेट हृदयाला भिडणारे आहेत. त्यांनी तत्कालीन स्त्री जीवनातील दुःख, कष्ट आणि वेदना विठ्ठलाला सखा मानून हलक्या केल्या. त्यांनी शिकवले की देव मंदिरातल्या सोन्या चांदीत नसतो, तो कर्मकांडांत नसतो. देव असतो तो तुमच्या शुद्ध भावात. तुम्ही घरची कामे करत, झाडू मारत, दळण दळत जरी देवाचे नाव घेतले तरी तो देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्यासाठी तुम्हाला घर सोडून संन्यास घेण्याची गरज नाही. स्त्री जन्म म्हणूनही न व्हावे उदास, साधू संतांचे घरची दासी, असे म्हणत त्यांनी स्त्रियांनाही भक्तीचा आणि मुक्तीचा समान अधिकार असल्याचे दाखवून दिले. आज शेकडो वर्षे उलटून गेली तरी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जात्यावर दळण दळताना स्त्रियांच्या ओठांवर जनाबाईंच्या ओव्या सहज येतात. जोपर्यंत चंद्रभागा वाहत आहे आणि जोपर्यंत पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे तोपर्यंत संत जनाबाईंची ही निस्सीम भक्ती आणि त्यांची गाथा अमर राहील. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी.